हॅपी बर्थडे. मी बर्थडे. आफ्रिन इचलकरंजीहून आहे. मी शतायुषी फॅमिलीला कनेक्ट होऊन 2 वर्ष झाले. मला हेल्थ चॅलेंज असं काही नव्हतं. म्हणजे वेट लॉस वगैरे असं काही नाही. तरी सुद्धा मी आमच्या मम्मीचा रिझल्ट, फातिमा साखरवाले यांचा रिझल्ट बघून याच्यामध्ये जॉईन झाले. पण जेव्हापासून मी फ्युएल इनटेक करायला लागले, तेव्हापासून लक्षात येत गेलं की आपल्यामध्ये काय बदल होत गेलाय. म्हणजे एनर्जी लेवल वाढलेली आहे. वरच्यावर जो म्हणजे जरा क्लायमेट चेंज झालं की सारखं तब्येत बिघडायची, ते आता होत नाही. आता आम्ही शतायुषीमधून नेहमी ट्रिपला वगैरे कुठेही जात असतो. त्यावेळेला आल्यानंतर काहीही त्रास होत नाही. तसेच माझ्या स्किनचा म्हणजे रिझल्टही छान आहे. माझी स्किन आधी असे एकदम रफ वाटायची, पण आता ती सॉफ्ट झालेली आहे. आणि हे फील होतंय आणि समोरची लोक सांगतात त्यावेळेला खूप छान वाटतंय. प्लस केसांचा रिझल्टही माझा छान आहे. माझी केसांची ग्रोथसुद्धा वाढलेली आहे आणि असं शायनी दिसतात केस. त्याचबरोबर माझ्या फॅमिलीमध्ये सर्वजण आम्ही फ्युएल इनटेक करतो. आणि माझ्या मुलांनासुद्धा मी डायनो देतो. त्यामुळे मुलांची ग्रोथही छान आहे. शतायुषीमध्ये आल्यानंतर आम्हाला समजलं की आपलं आहार किती महत्त्वाचा आहे आणि तो सकस संतुलित असायला हवा. याचं महत्त्व आम्हाला शतायुषीमध्ये आल्यानंतरच समजलं. आणि इथली लोकंसुद्धा खूप छान आहेत. आपुलकी एकदम आपली फॅमिली असल्यासारखी सगळेजण आहेत. त्यामुळे असं एकदम हॅप्पी प्लस हेल्थीसुद्धा झालेलो आहोत आम्ही. त्यामुळे थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू शतायुषी. जोरदार क्लॅपिंग करूया साठी, कारण आफ्रिनला कुठलेही हेल्थ चॅलेंजेस नसताना तिने स्वतःवरती काम केलेलं आहे आणि अगदी कमी वयामध्ये स्वतःवरती तिने काम केलेलं आहे. बघा की आपण जोपर्यंत आपलं आरोग्य बिघडत नाही ना, तोपर्यंत आपल्याला वाटतं की ती खूप फिट आणि फाईन आहे. पण ज्या वेळेला बॉडी आपल्याला छोटे छोटे संकेत देत असते की चालताना धाप लागणं, बोलताना धाप लागणं, कुठलं काम करताना कंटाळा, आळस येणं, याच्यातून आपल्याला बॉडी सांगत असते की तू तुझ्यावरती काम केलं पाहिजे. पण आपल्याला काय वाटतं की मी खूप फिट आहे, फाईन आहे, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि सगळ्यात मेन महत्वाचं की आईकडून आफ्रिनला इतकं सुंदर गिफ्ट मिळालंय आरोग्याचं, जे आयुष्यभर तिला सुद्धा आणि तिच्या पुढच्या पिढीला सुद्धा ते मिळणार आहे. हेल्दी आणि एकदम हॅपी आयुष्य त्यांना मिळणार आहे. याच्यापेक्षा वेगळं गिफ्ट आपल्या पालकांकडून काय वेगळं मिळणार आहे. आणि हेच तर आहे की चॅलेंज नसताना स्वतःवरती काम करणं, स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं हे खूप महत्वाचं आहे. बिघडल्यानंतर तर सगळेच सुधारतात, पण बिघडू नये याच्यासाठी काम करणं तितकंच महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आता आपण जाणार आहोत सुरेखा कांबळे त्यांच्याकडे. बघूयात त्यांचा एक्सपिरियन्स. अर्चिता ते सुरेखा जाधव ताई आलेत, त्यांचा पण बर्थडे आज. ओके, पहिला बर्थडे सेलिब्रेट करूया. सुरेखा जाधव ताईंना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सुरेखा ताईंना तुम्ही हॅपी सगळे बर्थडे सुरेखा ताई. खूप दिवसांनी. सुरेखा ताई वाढदिवसाच्या खूप खूप हॅपी शुभेच्छा. बर्थडे सुरेखा ताई. सुरेखा ताई. वाढदिवसाच्या हॅपी बर्थडे शुभेच्छा. सुरेखा ताई. हॅपी बर्थडे सुरेखा ताई. हॅपी सुरेखा बर्थडे. वाढदिवसाच्या खूप हॅपी खूप बर्थडे शुभेच्छा. ताई. सुरेखा ताई. संगीत वाले नाही आहेत, आम्ही गाणं म्हणूया चला. सुरेखा ताई. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, यो आए संसार ये हमारी आरज़ू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू सुरेखा ताई. तुम्ही हॅपी हे हलवा बर्थडे नेणार टू आहे का यू. डब्यामध्ये? जय जिनेंद्र. दुपारी खाल. बर्थडे टू यू सुरेखा ताई. हॅपी बर्थडे टू यू. शुभ तुम्हाला जन्मदिन. खूप असला तर म्हणजे असं नाही आहे दिन हब्ब शुभ सौख्य. जन्मदिन. सगळ्यांनी आपला आपला माइंड. डब्बा पाहिजे मेन म्हणजे. सुरेखा जाधव ताईंचा हा वाढदिवस सगळ्यात स्पेशल वाढदिवस आहे. शतायुषी फॅमिली कडनं शतायुषी व्हा असा छानपैकी तुम्हाला आशीर्वाद मिळालेला आहे. तर आपण थोडक्यात सुरेखा ताईंचा एक्सपिरियन्स ऐकूया की त्या कुठून आहेत आणि कशासाठी शतायुषी फॅमिली जॉईन झाली. कंटिन्यू सुरेखा ताई. मी सुरेखा जाधव मुंबईहून विलेपार्ले इथून आहे आणि जवळजवळ 1.5 वर्षापूर्वी वैशालीताई वैद्य यांनी मला इथे इंट्रोड्यूस केलं शतायुषी फॅमिलीमध्ये. हे मला तेव्हा असे खूप प्रॉब्लेमच होते, म्हणजे वजन तर वाढलेलं होतं गुडघ्यांचे, मला ऑपरेशनच नी रिप्लेस करायला सांगितलेलं. म्हणजे मी तर खाली बसूच शकत नव्हते, मांडी घालणं तर वेगळंच.
पण आता ह्या दीड वर्षात माझं जवळजवळ 12-13 किलो वजन कमी झालंय. आज मला 70 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि मी आता म्हणजे तेव्हापासून जवळजवळ 6 महिन्याच्या नंतर मी म्हणजे अर्ध पद्मासनात तरी मी बसू शकते. आता मी योगा पण मी बसूनच करते. ऍसिडिटी वगैरे त्याचा पण माझा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आणि मेन वजनाचा आणि जे गुडघ्याचं रिप्लेस करायला सांगितलेलं ते आता 1.5 वर्ष माझं पुढे ढकललं गेलं म्हणजे. आणि मी म्हणजे मला प्रवासाची खूप आवड आहे. ट्रेकिंगला पण मी जाते ना, तर या वयातही त्यामुळे मी जाऊ शकते. आणि म्हणजे हे झाल्यानंतर तर काही वेळा मी बाहेर ट्रेकिंगला जाताना ना फोल्डिंगची स्टिक वापरायचे की मध्ये कुठे आधार घ्यायला. पण आता मध्यंतरी तर मग मी म्हणजे तिथे जाताना मी स्टिक पण घेणं सोडून दिलं, की म्हणजे एवढी व्यवस्थित वजन कमी झाल्यामुळे आणि न्यूट्रिशियस आपला आहार मिळाल्यामुळे तो सतत माझा कंटिन्युअस आहे. इतर सगळे प्रॉडक्ट्स मी घेतेय, त्याचा मला भरपूर फायदा होतोय. आणि हे जे आपलं सकाळचं शतायुषीचं ताईंचं व्याख्यान असतं किंवा आपली रविवारची जी व्याख्यानं असतात, संध्याकाळची मॅरेथॉनची जी असतात, ती सगळी मी ऐकते. माझ्याकडे नोट्स सगळ्या काढलेल्या असतात. आणि त्यामुळे त्याप्रमाणे म्हणजे पुढे जरी मी जास्त नाही करते, पण म्हणजे हे माझं मला तरी खूप होतं, कारण मुंबईत हे सगळं करणं कठीण आहे जरा. पण खूपच म्हणजे मी शतायुषीची आभारी आहे. मला खूपच चांगला त्याचा फायदा झालेला आहे. धन्यवाद सगळ्यांना. ताईंच्या चेहऱ्यावरती जी स्माइल आहे ना, ती स्माइल ही वरवरची स्माइल नाहीये, ती आतून आलेली स्माइल आहे. कारण वय वर्ष 70 कंप्लीट झाले ताईंचे, आणि तोपर्यंत म्हणजे गुडघ्याच्या प्रॉब्लेममुळे खाली बसता येत नव्हतं, आणि आता पद्मासनात बसता आहेत, हेल्दी हॅपी आयुष्य जगतायत. आणि सुरेखाताई, नक्कीच पुढची 30 वर्ष आपल्याला 100 क्रॉस करायची आहे, आणि ती पण अगदी हेल्दी हॅपी, विदाउट मेडिसिन आणि विदाउट लाठीकाठी. हेच तर शतायुषीचं ध्येय आहे. आणि या पद्धतीनं आपण सगळं रुटीन ठेवू शकतो. आणि खरंच सुरेखाताईंची स्माइल पाहिल्यानंतर किती समाधान वाटतं, की एखादा चॅलेंज जरी कमी झाला ना, ती व्यक्ती भरभरून आपल्याला आशीर्वाद देत असते. त्यामुळे आपण सुद्धा असे कितीतरी लोक प्रॉब्लेम मध्ये असतात, त्यांना मदत करणं, त्यांना हेल्प करणं आणि त्यांना प्रॉब्लेम मधनं बाहेर काढलं, तर हीच स्माइल, हेच आशीर्वाद आपल्याला पुढचं जीवन जगण्यासाठी प्रेरणा देत असतात. आणि नक्कीच आपण हेल्दी हॅपी आयुष्य जगू शकतो. सुरेखाताई, तुम्हाला खरंच पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला आरोग्य संपन्न निरोगी आयुष्य लाभो आणि 100 क्रॉस हो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. आता सुरेखा कांबळे ताईंनी शॉर्ट मध्ये आपला एक्सपिरियन्स सांगायचा आहे, कारण आपल्याकडे टॉपिकला पण जायचं. सुरेखा सुरेखाताई, कांबळे ते अनम्यूट करा. हा बोला ताई, बोला. हा बोला ताई. गुड मॉर्निंग पद्मजा मॅडम. गुड मॉर्निंग सुरेखाताई. नमस्कार, माझं नाव सुरेखा कांबळे. आवाज कमी येतोय ताई. आवाज कमी येतोय? हा, आता बोला ताई. बोलू? लिंक, आवाज येतोय? हा बोला बोला ताई, बोला, आवाज येतोय. हा, मला लिंक सुरुवातीला मला भेटलेल्या अनुश्री सिस्टर आहेत त्या आमच्या हॉस्पिटलमध्ये. त्यांनी सांगितलेलं, मला झूम चालू करून दिलं, पण माझं जॉईन झालं नाही. मग परत त्यांनी मला अंजली पाटील यांच्या संग भेट घालून दिलं. अच्छा, कशासाठी जॉईन झालाय? काय चॅलेंज आहे तुम्हाला? वजनासाठी जॉईन. वजन कमी करण्यासाठी. किती दिवस झाले ताई जॉईन होऊन? आवाज येत नाही ताई. साथे इकडे बाहेर दे फोन तुझा. किती दिवस झाले जॉईन झालाय शतायुषी फॅमिली? झाला जॉईन होऊन 5 किलो चालेल. ओके, तर सुरेखाताई जॉईन झालेल्या आहेत फक्त आपलं वाढलेलं वजन कमी करण्यासाठी. पण सुरेखाताई, नक्कीच वाढलेल्या वजनाबरोबर तुमचे बाकीचे जे छोटे छोटे चॅलेंज आपल्याला वाटत असतात,
ते छोटे छोटे चॅलेंज आपण नक्कीच कमी होऊ शकतात. आणि आता आपण जाणार आहोत, आजचा आपला टॉपिक आहे, त्या टॉपिक कडे जाणार आहोत. प्रियाताई हँड रेज द्या. तर प्रियाताई भंडारी ह्या एक केमिस्ट स्वतःवरती त्यांनी काम केलेलं आहे आणि इतरांना सुद्धा निरोगी आरोग्य कसं द्यायचं असतं, स्वतःच जरी मेडिकल असेल तर औषधं देत औषधं फ्री कसं व्हायचं याचं छानपैकी नॉलेज देत असतात. आणि पहिला आपण जेव्हा एक्सपिरियन्स ऐकला शुद्धताईंचा, तेव्हा आपल्याला कळलं की जर आपलं आरोग्य चांगलं नसेल तर आपला कॉन्फिडन्स हा कमी होत असतो. आणि कुठल्याही गोष्टीमध्ये जर आपल्याला यश मिळवायचं असेल, साध्या घरामध्ये कोणतरी अनोळखी व्यक्ती आली तर त्याच्यासोबत बोलताना सुद्धा आपल्याला कॉन्फिडन्सची गरज असते. जर आपण कॉन्फिडंट नसू तर कुठलंही काम बोलताना सुद्धा आपण व्यवस्थित बोलू शकत नाहीये. त्यामुळे कॉन्फिडन्सचा आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा रोल असतो. फक्त आपल्याला वाटतं की करिअरमध्ये कॉन्फिडन्स पाहिजे, पण कुठलीही गोष्ट स्वयंपाक करत असताना सुद्धा आपल्याला कॉन्फिडन्स लागतो की मी व्यवस्थित करणार आहे. म्हणजे सगळ्या गोष्टीसाठी कॉन्फिडन्स हा गरजेचा असतो. आणि ते कसं आपल्या आयुष्यामध्ये काम करत असतं, कॉन्फिडन्स कसा मिळवायचा याचं छान पैकी नॉलेज एका कॉन्फिडंट व्यक्तीकडून आपण घेणार आहोत. तर जोरदार क्लॅपिंग करूया प्रियाताईंसाठी. आणि आता जाऊया प्रियाताईंच्याकडे मस्तपैकी टॉपिक ऐकण्यासाठी. कंटिन्यू प्रियाताई. गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. नमस्कार. मी प्रिया भंडारे आणि मी पेठ वडगावहून आहे. बाय प्रोफेशन मी एक फार्मासिस्ट आहे. शतायुषी फॅमिलीची ओळख मला मॅडम अनम्यूट करा. आवाज येतोय? हॅलो. येतोय मॅडम. गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. मी प्रिया भंडारे आणि मी पेठ वडगावहून आहे. बाय प्रोफेशन मी एक फार्मासिस्ट आहे. शतायुषी फॅमिलीची ही ओळख मला साखरवाले मॅडमनी करून दिली आणि यासाठी कारणीभूत होतं ते म्हणजे माझं खूप वेगात वाढत झालेलं वजन आणि आरोग्याच्या इतक्या तक्रारी होत्या. म्हणजे स्वतः एक फार्मासिस्ट आहे, ह्या सगळ्या बाबतीचं, गोळ्यांचं, ह्या आजारांचं सगळ्याची माहिती आहे, पण स्वतःवरती आपण काहीतरी काम करायला पाहिजे ह्याची फक्त जाणीव मला नव्हती. कारण गोळ्या इझिली अवेलेबल होत्या माझ्यासाठी. त्यामुळे काही जरी झालं तर पटकन गोळी घ्यायची आणि ती वेळ ढकलून काढायची, ही माझी टेंडन्सी झालेली होती. आणि त्यामुळं माझ्या आरोग्याची जी काही वाताहत झालेली होती ती खरंच म्हणजे विश्वास ठेवण्यासारखी झालेली होती. कारण पहिल्यांदा एकतर एवढ्या कमी वयामध्ये बीपीचा त्रास सुरू झालेला होता. ते कमी का होतं की काय म्हणून मायग्रेनचे अटॅक यायला लागलेले होते. म्हणजे एक एक करत असे मी दागिने अंगावरती चढवलेले होते, ह्या गोळ्या सुरू झालेल्या होत्या. त्यामुळं म्हणजे हे काय, मी स्वतः एक फार्मासिस्ट आहे आणि मी स्वतः इतक्या गोळ्या खाते, पण याच्याविषयी काम करायला पाहिजे ही जाणीव मात्र मला नव्हती. आणि ही जाणीव करून द्यायचं काम साखरवाले मॅडमनी करून दिलं. आणि ही शतायुषी फॅमिली एक ब्लेसिंग सारखी माझ्या आयुष्यामध्ये आली. आणि माझ्यामध्ये जो ड्रास्टिक चेंज झाला म्हणजे एकतरी छानपैकी वेट लॉस झाला. त्यामुळं माझ्या बीपीच्या गोळ्या म्हणजे एक एक करत डॉक्टरांच्या सल्ल्यानं कमी झाल्या. म्हणजे आणि मायग्रेनचे अटॅक ते जर आले तर अक्षरशः मला अगदी जगणं नकोसं व्हायचं. पण तेही आता अगदी बंद झाले की मला मायग्रेनचे अटॅक कधी आलेले हे सुद्धा आता आठवत नाही. इतका छान हेल्थ रिझल्ट मला इथं मिळालेला आहे. आणि याला कारणीभूत काय होतं, एकतर आपला सकस संतुलित आहार आणि त्याचबरोबर इथं जे मार्गदर्शन दिलं जातं म्हणजे गायडन्स जो दिला जातो ना तो अमेझिंग आहे. आणि त्याच्यामुळं हा रिझल्ट सस्टेन कसा ठेवायचा ह्याची माहिती मला इथं मिळाली. आणि त्यासाठी मी या शतायुषी फॅमिलीचे आणि इथल्या प्रत्येक कोचचे मी आजन्म आभारी आहे. आज मला सिस्टीमनं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी खरंच सिस्टीमची खूप आभारी आहे. आणि आज मला एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलायचं आहे. आणि ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्यामध्ये असणारा आत्मविश्वास तो कसा वाढवायचा ह्याविषयी आज मला तुमच्याशी थोडंसं डिस्कस करायचंय मॅडम, किंवा जे मला समजले ते तुमच्याबरोबर शेअर करायचंय. आता आत्मविश्वास म्हणजे आहे काय? म्हणजे असं काय की बाबा बाजारातनं गेलो आणि किलोभर आत्मविश्वास आपण आणला, असं आहे का? तर अजिबात नाही. आत्मविश्वास म्हणजे काय? तर स्वतःच्या क्षमता, निर्णय घेण्याची एबिलिटी किंवा स्वतःवरचा दृढ विश्वास ही एक अशी अंतर्गत शक्ती आहे, जी तुम्हाला प्रत्येक अडचणींना कसं सामोरं जायचं ह्याचा आतून बळ देते. आणि ते बळ देणारी शक्ती म्हणजे तुमचा आत्मविश्वास आहे. मग आता ह्या आत्मविश्वासाला बूस्ट कसं करायचं ह्याच्याविषयी आपण जरा बघू.
मग त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय करायला पाहिजे माहितीये? स्वतःला ओळखायला पाहिजे. म्हणजे तुम्ही काय आहात? तुमच्या व्यक्तिमत्त्वाची, तुमच्या भावनांची, क्षमतांची, मर्यादांची प्रामाणिकपणे स्वतःला ओळख करून घेणं, म्हणजे स्वतःला ओळखणं आहे. म्हणजे कसं, मी आतून कसं आहे, हे प्रत्येक व्यक्तीला माहिती असतं. म्हणजे मला कुठली गोष्ट बॉदर करू शकते किंवा मला कुठली गोष्ट छान जमते, हे प्रत्येक व्यक्तीला आतून चांगलं माहिती असतं. किंवा असं असतं बघा, एखादी गोष्ट आपल्याला करायला जमत नाही हे आपल्याला माहिती असतं, पण आपण ते ॲक्सेप्ट करत नाही किंवा आपल्याकडनं आपण स्वतःसाठी कधी एक ओव्हर एक्स्पेक्टेशन ठेवत असतो. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला जमणार नाहीत, ते मी करून दाखवणारच. कधी-कधी त्या ओव्हर एक्स्पेक्टेशन पण खूप फायदेशीर ठरू शकतात. म्हणजे बघा, जेव्हा आपला स्वतःवरचा विश्वास डळमळीत होतो ना, त्यावेळेला समस्येत अडकण्याऐवजी हे मान्य करा, की बाबा ही गोष्ट मला जमत नाही. पण ती गोष्ट जमवण्यासाठी मी माझे 100% प्रयत्न करणार. म्हणजे कसं, शेंडी तुटुवा पारंबी, मी प्रयत्न करणारच. मग बघा तुमचा सक्सेस 100% येतो. आणि त्याच्यानंतरचा मुद्दा म्हणजे छोटे-छोटे ध्येय ठेवा आणि ते साध्य करण्यासाठी प्रयत्न करा. म्हणजे बघा, दररोज ना छोटी-छोटी आणि रिअलिस्टिक ध्येय ठेवायची. म्हणजे आता मला एकदम गड चढायचा आहे, मला डोंगर मोठाच्या मोठा चढायचा आहे, असं करण्यापेक्षा थोडंसं इतकं हां, मला बाबा 1 किलोमीटर व्यवस्थित चालता येतंय. मी आता अजून थोडं पुढे जाऊ शकतो. हा स्वतःला कॉन्फिडन्स जेव्हा देतो, म्हणजे सातत्यपूर्ण प्रयत्नांनी आपण जेव्हा स्वतःला कॉन्फिडंट करत असतो, तेव्हा काय होतं, एक मोठं ध्येय सुद्धा तुम्ही इझिली अचीव्ह करू शकता. आता बघा, आपली वेट लॉस मॅरेथॉन सुरू आहे. आपल्याला पहिल्या दिवशी मॅडम कसं गोल सेटिंग करून घेतात की नाही? म्हणजे काय करतात, आता आपला 10 दिवसाचा स्पॅन असतो मॅरेथॉनमध्ये आणि त्यामध्ये कसं की आपण ठरवतो बाबा हां, मला एक 5 किलो वेट लॉस करायचा आहे किंवा 3 किलो वेट लॉस करायचा आहे. आपण काहीतरी गोल ठरवतो. पण असं आहे का, पहिल्याच दिवशी तुमचा 1 किलोचा वेट लॉस होणार आहे? असं नाही होणार आहे. मग त्यासाठी आपण काय करायला पाहिजे, एक छोटं गोल. 1 किलो आपल्याला पहिल्या दिवशी होणार नाहीये ना, तर मग काय करा, रोजचं मला 300 ग्रॅम एक आपण बजेट ठरवू. माझं रोजचं 300 ग्रॅम जरी कमी झालं की नाही, तरी आपल्या 10 दिवसाच्या स्पॅनमध्ये 3 किलो ठेवल्यासारखं होतं कमी. आणि आपले 2 डिटॉक्स आणि मध्ये येतातच. त्याच्यामुळं आणि एक्स्ट्रा आपल्याला बेनिफिट मिळतोय. म्हणजे 3चे 4, 4.5, 5 आपण सहज अचीव्ह करू शकतो. म्हणजे इथं काय केलं, आपण एका मोठ्या गोलचे छोटे-छोटे पार्ट केले आणि एक अचीव्ह करत गेलो आणि एंड रिझल्ट काय, आपल्याला जे पाहिजे ते आपण अचीव्ह केलं. त्यामुळं छोटी ध्येय ठेवा आणि ते साध्य करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करा. हा एक त्याच्यातला एक मार्ग आहे. त्याच्यानंतर काय, कम्फर्ट झोनमधनं बाहेर या. म्हणजे काय, कम्फर्ट झोनमधनं बाहेर यायचं म्हणजे काय, स्वतःला नवीन आव्हानासाठी तयार करणं. म्हणजे तुम्ही छोटे-छोटे टास्क स्वतःसाठी तयार करू शकता. जसं की आता बघा हां, आपण बसमधनं प्रवास करायला लागलोय हं. नॉर्मली बसमध्ये प्रवास करताना आपण काय करतो, शेजाऱ्यांशी सहसा म्हणजे माझा सांगते स्वभाव कसा होता. मी अजिबात बोलणार नाही. बसमध्ये असले की नाही, शेजारच्याशी अजिबात बोलायचं नाही. म्हणजे का मी का पहिला बोलू? माझा इगो आडवा येत होता ना त्यावेळेमध्ये. पण मी केलेला स्वतःमधला बदल हा सांगते, की जेव्हा आपण बसमध्ये सोबत आपल्या आहेत, म्हणजे मी माझ्या कम्फर्ट झोनमध्ये होते, की मी बोलणार नाही. मी माझ्या इगोला कुरवाळत बसणार, असं होतं. पण जेव्हा ह्या कम्फर्ट झोनमधनं आपण बाहेर पडलो आणि शेजारच्या व्यक्तीशी आपण बोलतो, तेव्हा काय होतं, एकतर खेळीमेळीचा संवाद सुरू होतो. आपला म्हणजे बोर होणारा जो प्रवास आहे, तो सुखदायी होतो. छान गप्पा मारत खेळीमेळीच्या वातावरणात आपला तो प्रवास कधी संपतो आपल्याला देखील कळत नाही. आणि दुसरं एक छान कॉन्टॅक्ट आपल्याला मिळतो बाबा. छान सुख-दुःखांची देवाण-घेवाण होते. अनुभव शेअर केले जातात. कदाचित आपल्याला एखादा छान मित्र किंवा मैत्रीण आपल्याला तिथं भेटू शकते. म्हणजे कधी कसा लाभ होईल सांगता येत नाही. फक्त त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, आपल्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर यायला पाहिजे. किंवा मुलींना बघा एक असं वाटतं, की नाही बाबा मला काही गाडी शिकायला येणार नाही. मी काय गाडी चालवते. असं म्हणजे स्कूटी शिकत असताना बऱ्याच जणींचं असं असतं ना, मला नाही जमणार. पण ह्याच कम्फर्ट झोनमधनं जेव्हा तुम्ही बाहेर पडता, तेव्हा अगदी ह्या छोट्या-छोट्या बारकुळ्या पोरी पण बघा अशा तराट गाडी चालवत असतात. म्हणजे त्या त्यांचा कम्फर्ट झोन तोडून जेव्हा त्या बाहेर पडतात, तेव्हा त्या सक्सेस अचीव्ह करत असतात. त्यामुळे तुमचा कम्फर्ट झोन आहे की नाही, तो खरंच तुम्ही ब्रेक डाउन करणं खूप गरजेचं आहे आणि याच्यानंतर सक्सेस तुमच्यासाठी हात जोडून तिथं उभं असतं. आता त्याच्यानंतरचा मुद्दा येतो तो म्हणजे शारीरिक आरोग्य आणि तुमचं फर्स्ट इम्प्रेशन.
म्हणजे बघा, हे दोन्ही पण जर तुम्हाला साध्य करायचे असतील ना, तर पहिल्यांदा हे आपल्या शरीराची कार्यक्षमता वाढवणं खरंच खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी काय उपयोगी पडतं? ते म्हणजे आपला नियमित व्यायाम, छानपैकी खाणं-पिणं ह्या गोष्टी असणं खूप गरजेचं आहे. पण तुम्हाला ह्याची टेन्शन घ्यायची काही गरज नाही. कारण तुमचा नियमित व्यायाम, योगा कसा करून घ्यायचं, ही जबाबदारी आपल्या ह्या शतायुषी फॅमिलीनं आधीच उचललेली आहे. म्हणजे अहो, सकाळी 5:15 वाजल्यापासनं आपल्या शतायुषी फॅमिलीच्या प्लॅटफॉर्मवरती वर्कआउटचे, योगाचे वर्ग सुरू झालेले असतात. ही अंजली, अश्विनी 5:15 ला रेडी असतात बघा. म्हणजे आपल्याला आपलं मस्तपैकी तासभर आपल्याकडनं छान वर्कआउट करून घेण्यासाठी. फक्त आपल्याला काय करायचंय, स्वतःला गोळा करायचंय आणि ह्या वर्गावरती नेऊन ठेवायचंय. सगळ्यात मोठा टास्क कुठं असतो सांगते. एक तर त्या अंथरुणातनं उठणं. एकदा तुम्ही उठला, तर तुम्ही स्वतःवरती विजय मिळवलाच म्हणून समजा. मग ती फक्त आपल्याला काय म्हणतात ना, स्वतःला गोळा करायचंय आणि तिथून बाहेर पडायचंय आणि मग बघा तुमच्यासाठी सक्सेस तिथं आहेच. म्हणजे ह्या सक्सेसचा पहिला टप्पा कुठला आहे, तर तुम्ही नियमित व्यायाम, तुम्ही दिसणं खरंच खूप मॅटर करत असतं. मग यासाठी आपला वर्कआउटची बॅच आहे. बरं तुम्हाला वर्कआउट जमत नाही, तुमचे गुडघे दुखतायत. ओके. मग आपलं योगाचे वर्ग 3 योगाचे वर्ग इथं सुरू असतात. म्हणजे ज्याला काहीही येत नाही, त्याच्यासाठी बेसिकचा वर्ग आहे. ज्याला थोडंफार जमा लागलं, आता बेसिक वरती शिकलोय आपण, मग तो सरावाचा वर्ग आहे. आणि त्याच्यापेक्षा भारी म्हणजे ज्यांच्याकडे हाय दागिने आहेत, म्हणजे बीपी म्हणजे हे 3 असे प्लॅटफॉर्म आहेत, वर्कआउटची बॅच आहे. बरं इथं सकाळी नाही जमलं, तर हे सगळं संध्याकाळी पण आहे. एवढ्या आपल्याला सुविधा शतायुषी फॅमिलीनं उपलब्ध करून दिलेल्या आहेत. कशासाठी? की तुम्ही तुमच्या आरोग्यावरती काम करावं याच्यासाठी. मग आपल्याला काय करायचंय? फक्त स्वतःला घेऊन ह्या वर्गावरती प्लग इन करायचंय. हे जर केलं, तर मस्तपैकी तुमचा दिवसातला आपण 24 तास आहेत की नाही, 1 तास तर आपण स्वतःसाठी द्यायला नको? मग हा जेव्हा तुम्ही 1 तास देता की नाही, 23 तास तुमचं शरीर तुम्हाला पाहिजे तसं ॲक्ट करत असतं. मग त्यामुळे तुमची शारीरिक क्षमता वाढवायची असेल, तर नियमित योगा, व्यायाम ह्याला खरंच पर्याय नाही. आणि दुसरी गोष्ट ती म्हणजे तुमचा अपीअरन्स म्हणजे तुमचं दिसणं. आता असं बरं नाही का, म्हणजे तुम्ही छान गोरे-गोमटे, उंच असे आहात, तरच तुम्ही छान असाल, असं अजिबात नाही. तर तुम्ही कसे राहता, तुम्ही कसे कपडे घालता, तुमची बॉडी लँग्वेज कशी आहे, किंवा तुमचं बॉडी कंपोझिशन कसं आहे, याच्यावरती खरंच खूप गोष्टी डिपेंड असतात. म्हणजे आता बघा हां, समजा तुम्ही एखाद्या मीटिंगला निघालेला आहे हां, आणि तुमच्या ड्रेसला इस्त्री नाही, तुमचे केस विस्कटलेले आहेत, तुमच्या नखाचं नेलपेंट गेलेलं आहे आणि नखं कुरतडल्यासारखी झालेली आहेत, चप्पल तुटल्यासारखं झालेलं आहे. ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये बघा तुमचा कॉन्फिडन्स कुठं असेल? 0 मध्ये असेल. ही दुसरी सिच्युएशन. तुम्ही छान कपडे व्यवस्थित घातलेले आहेत, कपड्यांना छान इस्त्री आहे, केस अप टू डेट आहेत, नखं व्यवस्थित कापलेली आहेत, चेहऱ्यावरती मस्त ग्लो आहे तुमच्या आणि फुल ऑफ कॉन्फिडन्सनं तुम्ही समोरच्याशी बोलणार आहात. म्हणजे ही सिच्युएशन बघा. त्यावेळी तुमचा कॉन्फिडन्स कसा बूस्ट असेल. म्हणजे तुमचा अपीअरन्स आहे की नाही, तोही तितकाच मॅटर करतो तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी. कारण अशा वेळी काय होतं, तुम्हाला आतून फ्रेश जेव्हा वाटतं की नाही, हा फ्रेशनेस तुमच्या चेहऱ्यावर दिसत असतो. आणि मग तुमच्या समोरच्या व्यक्तीबरोबर बोलत असताना की नाही, तुमचा कॉन्फिडन्स म्हणा, तुमचं जे पॅशन आहे, हे दिसून येतं आणि तुमची ती मीटिंग सक्सेस होऊ शकते. मग यासाठी काय करायला पाहिजे मग? फक्त तुमचं अपीअरन्स कसं आहे, म्हणजे फार हाय-फाय करायची गरज नाही. जे आहे ते छान नीटनेटकं, सोबर अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही जाता, तेव्हा नक्कीच तुमचा कॉन्फिडन्स हा बूस्ट झालेला असतो. आता त्याच्यानंतर कॉन्फिडन्स बूस्ट झालेला आहे हां. मग त्याचबरोबर ज्ञान आणि कौशल्य वाढवणं हे पण तितकंच गरजेचं आहे. म्हणजे सांगू का, तुमच्या आवडीच्या क्षेत्राविषयी सखोल ज्ञान असणं खरंच खूप गरजेचं आहे. म्हणजे ज्या क्षेत्रात तुम्ही काम करता की नाही, त्या क्षेत्रातले सगळे लूप होल्स तुम्हाला माहिती पाहिजेत किंवा तिथल्या प्रत्येक गोष्टीविषयी जास्तीत जास्त ज्ञान कसं तुम्हाला मिळेल, ह्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असणं गरजेचं आहे. त्यामुळे काय होतं,
एखाद्याशी बोलत असताना तुमच्या शब्दातनं कळतं की तुम्हाला म्हणजे त्या विषयाविषयी किती ज्ञान आहे. मग यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे, म्हणजे त्या विषयाविषयी असणारे जे वर्कशॉप असतील, जे ट्रेनिंग असतील, हे सगळे तुम्ही अटेंड करा. म्हणजे काय होईल, त्या विषयाविषयी सखोल ज्ञान तुम्हाला मिळेल आणि बोलत असताना तुमच्या शब्दातनं कळेल की तुम्हाला याविषयी किती माहिती आहे ते. आणि त्याच्यानंतरचा मुद्दा येतो तो म्हणजे सकारात्मक रेंज गेलेली असणार आहे किंवा कॉल आलेला असणार आहे. तर कॉन्फिडन्स नसेल तरी आपल्याला कुठलंही काम करणं शक्य नसतं. आणि कॉन्फिडन्स बरोबर ओव्हर कॉन्फिडन्स पण काही लोकांना असतो. तर ओव्हर कॉन्फिडन्स सुद्धा डेंजरस असतो. आणि तुम्ही जर कॉन्फिडंट असाल तर कुठलीही गोष्ट सहजासहजी आपण करू शकतो. कॉन्फिडन्स साठी काय लागतं बरं? कॉन्फिडन्स साठी कुठलीही गोष्ट वेळेत करण्याची गरज असते. म्हणजे एका ठिकाणी तुम्हाला पोहोचायचं आहे आणि उशीर झाला असेल तरी तुमचा कॉन्फिडन्स हा कमी व्हायला लागतो. कॉन्फिडन्स हा व्यक्ती कशी दिसते याच्यावरती अवलंबून नसतो, तर कॉन्फिडन्स कशावरती अवलंबून असतो, तर तुम्ही हॅलो स्वतः हॅलो हा हा मॅम, कंटिन्यू कॉल आलेला होता त्यामुळे मी बाहेर पडले. कंटिन्यू. ज्या मुद्द्यावर मी आलो म्हणजे सकारात्मक सहवास, आणि याच्यासाठी फार म्हणजे लांब जाईल त्याची, म्हणजे स्वतःची फॅमिली आहे आपलं हे फिल्म. इथं खरं ना दिवसभर जो काही सकारात्मक पाहिजे ती सगळी आपल्याला इथे मिळू शकते. कारण इथं येणारं प्रत्येक म्हणा किंवा इथं जे मिळणारं त्यांना इथले टॉपिक आहेत, एक्सपिरियन्स आहेत, हे सगळे आपल्याला इतकं आतून पॉझिटिव्हिटीने भरून काढतात ना, ही पॉझिटिव्हिटी आपल्याला दिवसभर पुरते. आणि मला असं स्वतः ज्या 5 लोकांच्या तुम्ही संपर्कात असता की नाही, त्या 5 लोकांच्या सारखं तुम्ही बनत असता. मग आपण जेव्हा ह्या कम्युनिटीच्या म्हणा, ह्या लोकांच्या संपर्कात राहतो, तेव्हा असंच पॉझिटिव्ह आपण आतून बनत असतो. आणि त्याच्यानंतरचा मुद्दा येतो तो म्हणजे बॉडी लँग्वेज, तुमचं भाषण कौशल्य. जेव्हा तुम्हाला स्वतःला प्रेझेंट करायचं असतं की नाही, तेव्हा नेहमी पाठीचा कणा ताठ ठेवून, नजरेला नजर देऊन आणि पॉझिटिव्ह शब्दांचा वापर, पण नम्र भाव जेव्हा तुम्ही बोलता, तेव्हा खरंच तुमच्या बोलण्यात एक त्यामुळे बॉडी लँग्वेज ज्यावेळी तुम्ही स्वतःला प्रेझेंट करत असता. आणि त्याचबरोबर दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे आभार किंवा धन्यवाद. म्हणजे तुम्हाला मिळालेलं यश देवाला धन्यवाद. कारण हे जे त्याचीच कृपा तुमच्या लाईफत आहे. आणि मी खरंच प्रिया ते हॅलो, आवाज ब्रेक व्हायला लागलाय त्यामुळे व्हिडिओ ऑफ करते. ओके ओके. म्हणजे जेव्हा तुम्ही देवाला धन्यवाद देता की बाबा ही इतकी छान कम्युनिटी माझ्या लाईफमध्ये आलेली आहे, इतकं छान गोष्टी माझ्याबद्दल चांगल्या घडत आहेत, यासाठी जेव्हा तुम्ही तुमच्या देवाला धन्यवाद देता, ग्रॅटिट्यूड व्यक्त करता किंवा ज्या चांगल्या व्यक्तींच्या बद्दल तुम्हाला छान कृतज्ञ वाटतं, हे जेव्हा तुम्ही व्यक्त करता तेव्हा तुमच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळीच झळाळी येत असते. आणि सगळ्यात महत्वाचं, तुलना करणं सोडून द्या. आपल्या यशापयशाची इतरांच्या बरोबर अजिबात तुलना करू नका. प्रत्येकाचा प्रवास, ध्येय हे वेगवेगळं असू शकतं. त्यामुळे स्वतःच्या प्रगतीवरती लक्ष केंद्रित करा. आणि तुमच्यामध्ये त्यामुळे विनाकारण जी निगेटिव्हिटी येणार आहे की नाही, ती येणार नाही आणि तुमचा कॉन्फिडन्स कमी होणार नाही. आणि दुसरं, मदत घेण्यास कधीच संकोच करू नका. एखादी गोष्ट करण्यामध्ये जेव्हा अडथळा येत असेल ना, तर आपल्या जे सीनियर आहेत लोकं, त्यांची मदत घेणं, त्यामध्ये काहीच लाजण्यासारखं नाही. त्यामुळे तिथं तुम्ही त्यांची मदत घेऊ शकता आणि तुमचा आत्मविश्वास जिथं कमी पडतो, तिथं तुमच्या सीनियरचा आत्मविश्वास आपण थोडा वेळ का होईना उधार घेऊ शकता आणि मग तुमचा कॉन्फिडन्स बघा कसा बूस्ट होऊ शकतो. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपली जी 27शी फॅमिली आहे, खरंच एका दीपस्तंभासारखं काम करत आहे, जी आपल्याला एक चांगला मार्ग दाखवत आहे, की आपण आपल्या आयुष्यात कसं घडलं पाहिजे. आणि ह्या लोकांच्या जेव्हा आपण संपर्कात राहतो, तेव्हा खरंच आपण एक अंतर्बाह्य, एक चांगली व्यक्ती म्हणून घडण्यासाठी आपल्याला खूप याची मदत होते. मग आता आपली जबाबदारी आहे की नाही, की आपल्याला हा छानपैकी खजिना मिळालेला आहे. मग हाच खजिना आपण दुसऱ्याला देखील देणं गरजेचं आहे.
मग आपले शेजारी म्हणा, नातेवाईक म्हणा, ह्या सगळ्यांना आपण जेव्हा ही कम्युनिटी एक गिफ्ट म्हणून जेव्हा देतो, आपण गिफ्ट म्हणून एक वेगवेगळ्या वस्तू देतो किंवा काही उपकरणं देतो. ह्याच्याऐवजी जेव्हा ही कम्युनिटी तुम्ही एखाद्याला गिफ्ट म्हणून देताय ना, तेव्हा त्याच्या आयुष्यामध्ये जो आमूलाग्र बदल होईल, त्यासाठी तो तुमचं आयुष्यभर आभारी राहील. त्यामुळे आता आपण हा नक्कीच एक काय म्हणूया ना, असं आपलं ठराव करूया, की आपण दुसऱ्यांना गिफ्ट देत असताना ना, ही लिंक एक गिफ्ट म्हणून देऊया आणि जास्तीत जास्त लोकांच्या आयुष्यामध्ये ही शतायुषी फॅमिली आणूया. थँक यू सो मच. जोरदार क्लॅपिंग करूया प्रियाताईंसाठी, कारण खूप छान टॉपिक दिलेला आहे. आत्मविश्वास असेल तर सगळ्या गोष्टी सोप्या होत असतात. कारण व्यक्ती तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर तुमचा प्रभाव हा इतरांच्या वरती पडत असतो आणि व्यक्ती प्रभावी होऊन तुमच्याकडे येत असते. जर आपण कॉन्फिडन्स असू तर आपले तर प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करतोच, पण आपल्या बरोबर आपण इतरांना सुद्धा कॉन्फिडन्स देऊ शकतो. त्यामुळे कॉन्फिडन्सचा रोल हा खूप महत्वाचा आहे आणि कॉन्फिडन्स घेऊनच आपण आपल्या आरोग्यावरती इतरांना जास्त मदत करायची आहे. कारण आता सांगितल्याप्रमाणे योगा केल्यानंतर आपल्यामध्ये कॉन्फिडन्स येतो. कारण आपल्या मनाला वाटत असतं की हे मला जमत नाही, हे मला शक्य नाहीये, पण प्रयत्न केल्यानंतर सगळ्याच गोष्टी जमत असतात, सगळ्याच गोष्टी शक्य असतात. फक्त त्या आपण कशा करतो याच्यावरती डिपेंड असतं. तर खूप छान. तर आता आपण जाणार आहोत वेट लॉस मॅरेथॉन सेशन फ्लायर कडे. स्वातीताई हँड रेज देत आहे. स्वातीताई आहे तुम्ही? ओके. तर काहीतरी चॅलेंज असेल, कारण स्वातीताईंचं बाळपण खूप लहान आहे, त्यामुळे सगळे जे फ्लायर्स आहेत ते फ्लायर्स ग्रुपवरती शेअर होतील आणि जे संध्याकाळचं सेशन आहे ते नक्की जॉईन करा. आजचं सेशन खास मॅरेथॉन लोकांसाठी आहे आणि छानपैकी तुम्ही स्वतःवरती काम करत छान रिझल्ट करता आहात. तसाच रिझल्ट तुम्हाला पुढे सुद्धा येणार आहे आणि त्याच्यासाठी आपले जे 7चे सेशन्स आहेत ते खूप मदत करत असतात. आणि हाच कॉन्फिडन्स आपण घेतला पाहिजे की आज सगळ्या गोष्टी शक्य आहेत, फक्त त्याला हवी असते ती तुमच्या प्रयत्नांची जोड. तर आज संध्याकाळी जो टॉपिक आहे तो सप्त धातूवरती टॉपिक आहे. तर नक्की फक्त आणि फक्त मॅरेथॉनच्या लोकांनी पार्टिसिपेंटनीच तिथे जॉईन व्हायचंय, कारण हे खास स्पेशल सेशन त्यांच्यासाठीच आहे. तर संध्याकाळी 4 हा अर्चिताताई, सप्तधातूची व्याख्यान मला उद्यापासून चालू होते. ओके ओके. सप्तधातूची जी व्याख्यानमाला आहे ती सप्तधातूची व्याख्यानमाला उद्यापासून चालू होती आहे. बघा किती छान पर्वणी आहे. सप्तधातूचा काय रोल आहे आपल्या आयुष्यामध्ये हे छानपैकी तज्ञ मंडळी आपल्याला सांगणार आहे. त्यामुळे उद्या छानपैकी जी लिंक आहे ती लिंक जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, कारण कुणाचं तरी याच्यातून आरोग्य बदलत असतं. सप्तधातूचा खूप महत्वाचा रोल असतो आणि हे शेटे सरांच्याकडून आपल्याला ऐकायला मिळणार आहे, जी योगातली तज्ञ आहे. आणि नक्की ही लिंक जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. 4 वाजता प्राणायामाचा वर्ग, 6 ते 7 पुन्हा संध्याकाळी योगासनांचा वर्ग आहे. कोच लोकांनी थोड्याच वेळात 2च मिनिटांमध्ये कोच जॉईन करायचं आहे, कोच मीटिंग जॉईन करायची आहे. आणि सगळ्यांना गुड डे. हरिओम सगळ्यांना. हरिओम.